सकल बंजारा समाजाच्या वतीने कारंजा लाड माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर। प्रतिनिधी वृत्तांत विनोद कुमार। कारंजा लाड येथे तहसील कार्यालयामध्ये माननीय विद्यमान तहसीलदार यांना सकल बंजारा समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती एसटीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावे करिता निवेदन सादर। 1918च्या हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट होता असे सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयाने या गॅजेटला ऐतिहासिक शासकीय पुरावा मान्यता दिलेली असून या ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी आरक्षण मिळावे अशी मागणी सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली। तसेच माननीय विद्यमान तहसीलदार कारंजा लाड यांच्या मार्फत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विनोद कुमार। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी विनोद कुमार आपलं स्वागत करीत आहो। आपल्या मागं जो जमाव दिसतो हा बंजारा समाजाचा आहे। तर विविध संघटना निवेदन देण्याकरिता आल्या होत्या। जसं की जाणून शकता आपण, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेस आहे आणि त्या संदर्भातच बंजारा समाजाच्या इतर संघटना निवेदन देण्याकरिता आलो होतो। प्रवर्गातून मोडणारा हा बंजारा समाज, तर आपण इथं कशा संदर्भात आले होता? आज आमच्या विविध संघटना तहसीलवर मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। कारण हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात समाविष्ट होतो। कारण की हैदराबाद गॅजेटनुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात आमचा जो बंजारा समाज आहे तो एसटी प्रवर्गात आहे आणि त्याच गॅजेटनुसार कुणबी समाजाला, मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचं GR 2 तारखेला शासनानं काढलेलं आहे। त्या धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण ज्याप्रमाणे तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद गॅजेटनुसार दिलं गेलेलं आहे त्याचनुसार शासनानं आम्हाला द्यावं ही आमची रास्त मागणी आहे। कारण महाराष्ट्रामध्ये 1 करोड ते 25 लाख 125 लाख जवळपास 1.25 करोड बंजारा समाज आहे आणि संपूर्ण बंजारा समाज आता या महाराष्ट्रामध्ये विजय अप्रवर्गात येतो। आता जर विचार केला तर महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेला तेलंगणा आंध्र प्रदेश तिथं आमचा बंजारा समाज एसटी प्रवर्गात आहे, कर्नाटकामध्ये SC प्रवर्गात आहे आणि महाराष्ट्रामध्ये विमुक्त जातीयामध्ये म्हणजे विजय प्रवर्गात येतो। तर हैदराबाद गॅजेटरमध्ये अशी नोंद आहे 1920 जो जे गॅजेट इयर आहे त्या गॅजेट इयरमध्ये अशी शासनानं नोंद केलेली आहे की बंजारा समाज तिथं ST कॅटेगरीमध्ये येतो। त्याच धर्तीवर शासनाने आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा STचं आरक्षण द्यावं, कारण की ही आमची मागणी रास्त आहे। त्या गॅजेटनुसार ब्रह्मानंद रेड्डी साहेबांनी जे मुख्यमंत्री होते आंध्र प्रदेशचे 1972मध्ये त्यांनी STचं आरक्षण आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलं, आमच्या बंजारा समाजांना। तसंच आरक्षण आता त्याच धर्तीवर आम्हाला दिलं गेलं पाहिजे। जसं मराठा बांधवांना दिलं, कुणबीचं जे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी GR काढला त्याचप्रमाणे त्यांना दिलं। आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा, पण आम्हालाही शासनानं द्यावा। त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी उपोषणाला बसले आहे, कोणी निवेदन दिलेलं आहे। काल बीडमध्ये खूप मोठा मोर्चा निघाला होता। आता प्रत्येक तहसीलवर जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देत आहोत। यानंतरचा पवित्रा शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला जर शासनानं या विनंती निवेदनावर जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही सुद्धा जरांगे पाटलांना जसं आरक्षणासाठी लढा उभारला महाराष्ट्रामध्ये, आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही ही आमची शासनाला विनंती आहे। कारण की शासनाने आमच्या विनंतीला मान देऊन हे STचं आरक्षण द्यायला पाहिजे। हीच शासनाला विनंती आहे आमची सर्व बंजारा। जसं की आपण जाणताच आहे, आरक्षणाचा मुद्दा हा आवासून आणि चर्चेचा माध्यम बनलेला आहे। तरीसुद्धा
यांची रास्त मागणी आहे आणि जर नाही मिळाले तर विभीषण प्रकारचं असं आंदोलन इथं तयार करणार विविध संघटना आपल्यासोबत जुळले आहे. जयेश किशनजी राठोड, आपण त्यांच्याकडे वळूया. याच्या पहिले आरक्षण नव्हतं का बंजारा समाजामध्ये? ते एस-टीचं आरक्षण आम्हाला नव्हतं आणि जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ते OBC-मधून दिलेलं आहे राजकीयदृष्ट्या. आणि जातीचं जे आरक्षण आहे VJNT-मध्ये 4% दिलं होतं, त्याच्यातही बंजारी समाजाला आणखी त्यांनी 50% जाहीर करून म्हणजे 50% ते आणलेलं आहे. आता मागच्या काही काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. मराठा समाजानं आंदोलन ज्यावेळेस केलं आणि जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती जे उपोषण केलं होतं ते उपोषण सोडत असताना शासनाने GR काढला आणि त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेटियरचं जे काही समजा त्याच्यामध्ये नोंदी असतील, कुणबी समाज जर असेल तर त्याला आपण OBC-मध्ये आरक्षण देऊ अशा प्रकारचं कुठेतरी त्यांनी तशा प्रकारचा GR काढलेला. तर आमचंही असं म्हणणं आहे की शासन एका जातीसाठी एक निर्णय घेऊ शकत नाही, दुसऱ्या जातीसाठी दुसरा निर्णय घेऊ शकत नाही. जर मराठा समाजासाठी त्यांनी हैदराबाद गॅजेटियरचं जर समजा अशा प्रकारचं GR काढलेलं आहे तर त्याच गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाला त्याच्यामध्ये नोंद आहे. आम्हीसुद्धा ST प्रवर्गामध्ये त्यावेळेस त्या काळामध्ये गॅजेटियरमध्ये नोंद असल्यामुळे त्या नोंदीच्या अनुषंगाने आम्हालासुद्धा आज त्यांनी ST प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आणि सगळे जे काही संघटना असतील आपल्या बंजारा समाजामध्ये भारत देशामध्ये असतील त्या सगळ्या संघटनांनी एकत्रित आम्ही हा सगळा लढा किंवा एक निवेदन प्राथमिक स्तरावरती देत आहोत. आणि याच्यानंतर जर समजा कदाचित शासनानं विचार केला नाही तर मग मात्र जसं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आम्हीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात मग एखाद्या वेळेस शासनाचं सार्वजनिक स्तरावरती सामाजिक स्तरावरती ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी आम्ही शासनसुद्धा कुठंतरी त्या ठिकाणी त्याचं काम बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा असा विचार आम्ही करू शकतो. महाराष्ट्रसुद्धा बंद करू शकतो. परंतु आज न्यायाची भूमिका जर शासनाची असेल तर आम्हाला आंदोलन करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त करू नये शासनानेच अशा प्रकारचं सुद्धा आमचं स्पष्ट मत आहे. आणि शेवटीसुद्धा विनंती आहे की शासनाने आम्हाला जे मराठा समाजासाठी त्यांनी आरक्षणाचा मुद्दा GR काढला त्याच धर्तीवरती आम्हाला सुद्धा ST प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती आम्ही शासनाला आज केली. शांततामय असलेला हा बंजारा समाज यांचे आंदोलन आणि पूर्ण निवेदने सुद्धा शांततामय असते. आपल्यासोबत TV राठोड जुळलेले आहे. आरक्षण कशासाठी? आरक्षण हे आपल्या बंजारा समाजाला जसं की हैदराबाद गॅजेटियरनुसार STचे जे आरक्षण आहे ते आरक्षण बंजारा समाजाला मिळालं पाहिजे यासाठी आमची ही भूमिका आहे. जर शासनानं जर यावर जर त्या शांततेच्या मार्गाचा विचार केला नाही तर यानंतर ते आमचं पाऊल आहे. जसे आता जयकिशन भाऊंनी सांगितलं की यानंतरच आमचा पाऊल हा वेगळा राहील. तेव्हा शासनाला विनंती हात जोडून विनंती आहे त्यांनी आमच्या मागण्या ज्या आहेत बंजारा समाजाला STचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचा जर विचार जर केला तर आम्ही कोणताच उपद्रव समाजामार्फत होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि एवढं बोलून माझी संशोधन बंद करतो. एकाएकी असलेला हा मुद्दा उद्भवतो आणि यांची ही रास्त मागणी असते. आपल्यासोबत जुळलेले आहेत राऊतसाहेब चव्हाण सर आणि त्यांचा आमचा एकच प्रश्न राहील की या आता जे प्रवर्गामधून STमधून तुम्हाला आरक्षण पाहिजे तर या आरक्षणाचा मेन मुद्दा काय राहील? सन्मान्य मित्रो, 1960 पासून आपण वारंवार ST आरक्षणाची मागणी करत आहोत. 10पेक्षा जास्त कमिट्या या ठिकाणी नेमल्या गेल्या. सर्व कमिट्यांनी बंजारा समाजाला हा दऱ्याखोऱ्यात राहणारा अशिक्षित समाज, मजूर काम करणारा अतिशय मागासलेला असलेला समाज, या समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे या सर्व समित्यांनी या ठिकाणी अहवाल पॉझिटिव्ह सादर केलेला असताना देखील या निर्लज्ज सरकारने आम्हाला कधी पण या आरक्षणाचा आम्हाला चांगल्या प्रकारे विचार केला गेला नाही. माननीय हाके साहेबांनी या समाजाला की हैदराबाद गॅजेटमध्ये जो उल्लेख केलेला आहे की ST समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी आल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर या समाजाने जागृती निर्माण झाली आणि त्यानंतर समस्त बंजारा बांधव या मागणीसाठी आता महाराष्ट्र शासनासोबत मागणी करत आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ